सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अवघ्या 4 तासात 3 फुटांनी वाढ. पाणीपातळी 26 वरून 29 फुटावर. पलूस तालुक्यातील आमनापूर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अवघ्या 4 तासात 3 फुटांनी वाढ झाली आहे. सकाळी 6 वाजता 26 फुटांवर असणारी पाणीपातळी 11 वाजेपर्यंत 29 फुटांवर पोहोचली. रात्रीपर्यंत पाण्याची पातळी 32 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जर आणखीन काही फूट पाण्याची पातळी वाढली तर पलूस तालुक्यातील आमनापूर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. हा पूल पाण्याखाली गेला तर आमनापूर पलूसकडे जाणारी वाहतूक बंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलीसचे तहसीलदार दीप्ती रिटे यांनी आमनापूर पुलाची पाहणी करून कोयना धरण परिसरात पडणारा पाऊस याचबरोबर कृष्णा नदीच्या आजूबाजूला पडणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे कृष्णा नदी ही आता दुथडी भरून वाहते आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे सायंकाळपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या वाड्या, वस्त्या, गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिका प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि जिल्हा प्रशासन संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. नमस्कार. आत्ताच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आत्ताचं पावसाचं प्रमाण लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये पलूस तालुक्यामध्ये खटाव नांद्रे पूल पाण्याखाली गेलेला आहे. तसंच नागठाणे बंधारा जो आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे. आणि अजून जर पावसाचा जर हे रोग अजूनही असाच राहिला तर पाण्याची पातळी वाढली तर अंकलकोपाणी आमनापूर हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये औदुंबर मंदिरामध्ये देखील खाली कट्ट्यापर्यंत पाणी गेलेलं आहे. लोकांना, पलूस तालुक्यातील सर्व लोकांना प्रशासनामार्फत एक आवाहन करण्यात येते की आपण नाहक जिथे जिथं पाणी पुलावरून पाणी वाहत आहे किंवा जवळपास पुलाचं पाणी पोचलेलं आहे त्या ठिकाणी अनावश्यक पाहण्यासाठी, पुराचं पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये. कृपया आपण प्रशासनाला सहकार्य करावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.